नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि प्रोटीननी युक्त सोयाबीनची भाजी. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 वाटी सोयाबीन घेतले आणि गरम पाणी करून मी सोयाबीन गरम पाण्यात अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजवायचे. गरम पाण्यात आपण सोयाबीन टाकून दिले. चला बाजूला ठेवूया ते. चला इथं मसाल्याची तयारी करूया. इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला. त्याचे उभे काप असे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्याचबरोबर आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे. एक छोटं लाल टोमॅटो घेतलं आहे मी इथे. आणि त्याचेसुद्धा आपल्याला बारीक असे उभे काप करायचे आहेत. काप करून झालेले आहेत आपले. चला मसाला भाजून घेऊया. कढई ठेवूया. इथं माझी तेलाचीच कढई होती म्हणून मी तशीच ठेवली आहे. तुम्ही तेल टाकू शकता एक पळी त्यात मसाला भाजण्यासाठी, किंवा मग नाही टाकलं तरी चालेल. इथं मी कांदा आणि टोमॅटो टाकले. ते असं लाल होईपर्यंत चांगलं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. आणि इथं सोयाबीन आपलं पूर्णपणे भिजलेलं आहे. अर्ध्या तासाने आपण त्याला उघडून बघितलं तर असं छान मऊ झालं आहे. आणि आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊया. आणि पाणी काढता काढता असे 2-2 तुकडे करायचे आहेत त्याचे. तयार झालेलं आहे आपलं सोयाबीन. इथं बघा मसाला भाजलेला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. त्याचबरोबर आपण इथं कांदा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली. गॅसवर कढई ठेवूया. त्यात आपण टाकले 2 पळी तेल. फोडणीची तयारी करतोय आपण आता. नंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यात. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून द्यायचे आपल्याला. आणि नंतर मग आपले मसाले टाकूयात त्यात. कांदा व्यवस्थित असा परतायचे लाल होईपर्यंत. इथे मी लसूण बारीक करून टाकला आहे त्यात. नंतर 1 चमचा चटणी टाकली, 1 चमचा गरम मसाला, आणि आपण कांदा टोमॅटोचं जे वाटण केलं होतं मगाशी ते टाकले. थोडंसं धनेपूडसुद्धा आपण त्यात टाकले. आणि चांगलं हे हलवायचं आपल्याला, परतायचे चांगलं त्याच्या अंगचं तेल सुटेपर्यंत. नंतर आपण सोयाबीन बारीक केलं होतं, त्याचे तुकडे केले होते, ते आपण सगळं टाकूया मसाल्यामध्ये. आणि असं छान परतून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित असं सगळा मसाला लागला पाहिजे सोयाबीनला. अगदी सोपी रेसिपी आहे. शाळेचा मुलांचा डबा किंवा ऑफिसला द्यायचा असेल काही तर मग ही झटपट अशी भाजी तयार होते 10-15 मिनटात. आणि शिजलेलं आहे आपली इथं भाजी. 2 चमचे कूट टाकूया त्यात आणि हलवून घेऊया व्यवस्थित. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. आणि तयार झालेली आहे आपली सोयाबीनची सुकी भाजी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.